प्रोग्रामिंग जमत नाही. लॉजिकली एखादा प्रोग्राम डेव्हलप करायचा प्रयत्न केला तरी लॉजिक कसं लावायचं तेच कळत नाही. मित्रांनो, सगळ्यात मोठी अडचण आपली ही आहे की आपल्याला जंप करायची सवय आहे. अकॅडमिक्स म्हणजे बी-सी-एस करणारे, बी-सी-ए करणारे, बी-ई, बी-टेक करणारे एन-केन प्रकारे आपलं अकॅडमिकचं प्लॅनिंग करून टाकतात. थिअरी पेपर असतील, प्रॅक्टिकल एक्झाम असतील, कसं तरी मॅनेज करून काढून टाकतात. पण महत्त्वाचा मुद्दा अडतो तो म्हणजे प्रोग्रामिंग. बऱ्याचदा काउन्सिलिंगच्या वेळी मुलं विचारतात, की "सर प्रोग्रामिंगच जमत नाही, मग डेटा एनालिटिक्स करून टाकू का? डिजिटल मार्केटिंग करून टाकू का? किंवा ग्राफिक्स एनिमेशनच्या इंडस्ट्रीमध्ये जाऊ का?" मित्रांनो, विदाऊट प्रोग्रामिंग आजकाल किंवा लॉजिकच जर आपल्याला डेव्हलप करता येत नसेल किंवा लॉजिकली विचारच करता येत नसेल, तर सगळ्या फील्डचे दरवाजे ऑटोमॅटिकली आपल्यासाठी कधी ना कधी बंद होणार आहेत. समजा चुकीने एंट्री जरी मिळाली, कुठेतरी जाऊन आपण थांबणार आहात. आत्ताच 12,000 एम्प्लॉईजला टी-सी-एसने काढलं. कारण म्हणे, की आता एआय के जमाने में हमको आगे बढ़ना है, हमको नया टीम चाहिए. तो मित्रांनो, इथे साधा प्रश्न स्वतःला विचारा, की खरंच विदाऊट प्रोग्रामिंग तुमचं आयटी क्षेत्रात खरंच करियर किंवा तुम्ही पुढे सर्व्हाईव्ह करू शकाल का? बघा, जर नुसते टूल्सच वापरायचे असतील, तर सांग काम है रामू जर बनायचं असेल मित्रांनो, तर मग सहज आहे, की सर XYZ टूल मी शिकतो आणि त्या टूलवरच आयुष्यभर काम करत राहणार किंवा ते टूल जोपर्यंत सर्व्हाईव्ह करेल, तोपर्यंत मी काम करेल, नंतर संपलं. मित्रांनो, एक लक्षात घ्या, की सगळ्यात आधी सुरुवात आपल्याला प्रोग्रामिंगने करावीच लागेल. कुठेतरी याचा विचार करा. मी अगदी म्हणत नाही, की जगातल्या सगळ्याच प्रोग्रामिंग लँग्वेज करा, पण सी प्रोग्रामिंगने सुरुवात करा. सी प्रोग्रामिंग आपण अकॅडमिक्समध्ये क्लिअर झालेले असाल, तरी सुद्धा सी प्रोग्रामिंग येणं ही खूप काळाची गरज आहे. सी प्रोग्रामिंगने आपण मोठमोठे डेव्हलपमेंट करू मी असं म्हणत नाही, बट सी प्रोग्रामिंग जे लॉजिक आपलं डेव्हलप करेल मित्रांनो, ते कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज करू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.